पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथी समारंभाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, आपणा सर्वांचे मार्गदर्शक व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भागीरथ शिंदे साहेब, संस्थेचे संघटक अनिल पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार धैर्यशील मोहिते, आमदार विश्वजित कदम, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे रोहितदादा पवार, चेतनदादा तुपे, आशुतोष काळे, सर्व मान्यवर, सर्व मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, जनरल बॉडीचे सदस्य, माननीय प्रभाकर देशमुख, त्याचप्रमाणे मुल्ला साहेब, रामशेठ ठाकूर साहेब, या सगळ्यांचं मी स्वागत करतो। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व आधुनिक शिक्षण भागीरथ भूषण पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने समाधी परिसरात उपस्थित आहात। आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो। पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बहुजन समाजातील गोरगरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। ही घटना महाराष्ट्राच्या समाज जीवनात अत्यंत क्रांतिकारक अशी आहे। कर्मवीरांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण केले। शेकडो वर्षे अज्ञानाच्या अंधकारात चालपडणाऱ्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला। त्यांच्या या कार्यामुळेच आज महाराष्ट्र संपूर्ण देशात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असलेला आपणास पाहावयास मिळतो आहे। कर्मवीरांनी महाराष्ट्रातील ग्रामीण समाज जीवन हे आपले कार्यक्षेत्र निवडले। उच्च शिक्षणापासून आपल्या कार्याची सुरुवात न करता प्राथमिक शिक्षणापासून त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली। कर्मवीरांची प्रचंड मोठी दूरदृष्टी होती। समाजामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर त्यांच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला पाहिजे हे ओळखून अण्णांनी त्यावेळी सातारा जिल्ह्यात 578 व्हॉलेंटरी शाळा काढल्या। आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षभरामध्ये जे संस्थेचे काही मेजर अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मी आपल्याला हे सांगू इच्छितो की रयत शिक्षण संस्थेमध्ये 43 कॉलेजेसमध्ये रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू करण्यात आली आणि त्याच्यानंतर यावर्षी फार मोठ्या प्रमाणावर विविध पदावर रयत शिक्षण संस्थेमधून अनेक विद्यार्थी हे यशस्वी झाले, क्लास 1 अधिकारी झाले, क्लास 2 अधिकारी झाले। आता यापुढं याच्यामध्ये पहिलंच वर्ष होतं, पुढच्या वर्षापासून आपल्याला ह्याच्यामध्ये फार मोठं यश प्राप्त झालेलं पाहायला मिळेल। शिष्यवृत्ती परीक्षामध्ये रयत शिक्षण संस्थेचे 1200 विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे त्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे। 11,000पेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले आणि जवळपास 1100 म्हणजे 10% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली। एका वर्षाच्या स्कॉलरशिपची रक्कम आहे 5,78,00,000 रुपये। जी रक्कम जी आहे ती पुढचे 3 वर्ष ह्या विद्यार्थ्यांना 8वीतला विद्यार्थी 10वी पास होईपर्यंत त्याला मिळणार आहे। इतकं मोठं यश याच्यामध्ये आपल्याला मिळालेलं पाहायला मिळेल। क्रीडा स्पर्धामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य यावर्षी रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी अजय देवतळे जे आर्चरीमध्ये त्यांना अर्जुन अवॉर्ड मिळालं, यावर्षी त्यांनी जागतिक स्तरावर अतिशय मोठं यश मिळालं। वर्ल्ड आर्चरी स्पर्धामध्ये अजय देवतळे आणखी माधुरी धामनकर या मुलांनी छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी आहेत, त्यांनी आत्ताच नुकतीच चायनामध्ये जी स्पर्धा झाली त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। ही आमच्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। अनेक विद्यार्थ्यांनी नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा परफॉर्मन्स दिला आहे। सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड एक यशवंत कॉलेजची विद्यार्थिनी आहे, तिनं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रदर्शन एका स्पर्धेमध्ये नॅशनल लेवलवर केलं। माननीय दिलीप वळसे पाटील साहेब आणखी माननीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठं यश की इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमसचा दर्जा मिळणं हे फार मोठं यश आहे। इथं आपण सेंटर ऑफ एक्सलन्स जे निर्माण केलेलं आहे तर महाराष्ट्रामधल्या अनेक कॉलेजेसमध्ये नसेल इतकं सुंदर अशा प्रकारचं सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं। मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण वेळ काढून रयत शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेंटर ऑफ एक्सलन्सला आपण सगळ्यांनी भेट देण्याची आवश्यकता आहे।
आणि याच आधारावर सेंटर ऑफ एक्सलन्स अनेक महाविद्यालयांमध्ये निर्माण करावीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भामध्ये म्हणून एक नवीन पॉलिसी आपण या ठिकाणी घेऊन येतोय. अजून एक उल्लेखनीय सांगायला पाहिजे की पॉलिटेक्निक जो कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक जे आपलं आहे ते खूप अडचणीमध्ये आलं होतं आणि गेल्या 3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये अतिशय चांगली प्रगती झालेली आहे. रयत शैक्षणिक गुणवत्ता संदर्भामध्ये मी आठवण करून देईन की मागच्या वर्षी 8 मेला 2 तास मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीमध्ये माननीय अध्यक्ष साहेबांच्या समोर रयत शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये अत्यंत पुढं गेली पाहिजे अशा सूचना आल्या. त्याच्यावर गेले वर्षभर काम केलं आणि आता साहेबांच्या हस्ते रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखड्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत. 3 खंडामध्ये आपण हा गुणवत्ता विकास आराखडा तयार केला. त्याच्यामध्ये प्राथमिक ते माध्यमिक आणि त्याच्यानंतर सिनियर कॉलेजेस आणि मग इमारत पायाभूत सुविधा, इमारत विकास, आणखी भौतिक सुविधा या सगळ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं पुढच्या वर्षभरामध्ये म्हणजे आधी सगळ्या सेवकांना ही कॉपी पाठवली जाईल, सगळ्या शाखांना पाठवली जाईल, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जाईल आणि मग नवीन या वर्षामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर 1 जुलै महिन्यामध्ये प्रशिक्षण आणि 1 ऑगस्टमध्ये त्याचा अंमलबजावणीच्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत. अजून एक याच्यामध्ये खूप चांगला उपक्रम डॉक्टर अनिल पाटील यांच्या पुढाकारातून रयत शाळा संकुल असा एक उपक्रम राबवण्यात आला आहे. आपल्याला कल्पना आहे की काही शाळा सबळ आहेत, काही शाळा मध्यम स्वरूपाच्या आहेत आणि काही शाखा ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल शाखांना पण हाताला धरून पुढे घेऊन जाण्याचं असेल, तिथली घटती पटसंख्या रोखायची असेल तर अनिल पाटील साहेबांनी सातारा संकुलामध्ये अतिशय उपक्रम सुंदर केला. गेल्या 2 वर्ष त्यांनी आधी साहेबांना प्रेझेंटेशन दिलं होतं, त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी केली आणि 16 शाखाचं संकुल तयार केलं आणि त्याच्यामध्ये ज्या वीक शाखा आहेत 4-5 शाखा त्याच्यामध्ये जोडल्या, मजबूत शाखांनी त्याच्यामध्ये काम करायचं आणि रिसोर्सेसचं अप्रोप्रिएट डिस्ट्रीब्युशन करायचं. अशा पद्धतीनं आपण असा निर्णय घेतला आहे की जिथं जिथं आवश्यक आहे तिथं हा रयत शाळा संकुल प्रकल्प हा सगळ्या संस्थेमध्ये घेऊन जाण्याचं आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे. संस्था डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार पुढं आपण घेऊन जाण्याचं ठरवलेलं आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्यातला मोठा आयटम जो होता आमचे ब्लॅकबोर्ड काढून टाकायचा आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल आणायची. एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवणं खूप चॅलेंज होतं. मागच्या वर्षी साहेबांनी आदेश दिला. आता 6,500 शाखामध्ये खडूफळा काढून टाकला आणि त्या त्यांनी इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवला आहे. इथं मी सगळ्या रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांचं मनापासून धन्यवाद करेन. कॉलेजपासून ते प्राथमिकपर्यंत या टेक्नॉलॉजीला त्यांनी 2-3 महिन्यामध्ये अडॉप्ट केलं. आज ज्या पद्धतीनं रयत शिक्षण संस्थेमध्ये गुणवत्तेवर काम केलं जातं केवळ एका इंटरॅक्टिव्ह पॅनलमुळं मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. मान्य आहे ना सगळ्याला? मान्य आहे सगळ्याला. मित्रहो, दुसरा महत्त्वाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. साहेबांनी असं सूचना दिला की आता शासनाचे जी आर येत आहेत, केंद्र शासनाचे जी आर आहेत, आमचे अध्यक्ष काळाच्या पुढे किती पाहतात आपण प्रत्येक वर्षी पाहिलेलं आहे. 2 वर्षापूर्वी मागं लागले होते की आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण सुरू झालं पाहिजे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञाची मदत घेतली आणि मागच्या वर्षी आपण प्राथमिक शाळेपासून 5वीपासून ते कॉलेजपर्यंत सगळ्या शाळांमध्ये एकाच वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचं शिक्षण सुरू केलं. इथंही परत मी सगळ्या शिक्षकांचं, सेवकांचं अभिनंदन करेन की AI सारख्या टेक्नॉलॉजीमध्ये शिकवायचं आणि त्याच्यामध्ये पुढं जायचं फार कौतुकास्पद काम आपण सर्वांनी केलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढं जायचं म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये ERP सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करायचं काम चालू केलेलं आहे की रयत शिक्षण संस्थेचं कामकाज 100% ऑनलाईन केलं जाईल. नो पेपर ट्रान्झॅक्शन, पेपरलेस रयत शिक्षण संस्था करण्याच्या दिशेनं वाटचाल चालू आहे. वेळेअभावी फार बोलणार नाही, पण ॲडमिशनपासून ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यापर्यंत आणि मार्कलिस्ट देण्यापर्यंत सगळंच काम हे ऑनलाईन केलं जाईल. सेवकाचं काम, रयत सेवक इतर कर्मचाऱ्यांचं काम, सगळ्यांचं काम कमी होईल अशा पद्धतीनं ते काम चालू आहे आणि यासाठी खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती, डेटा सेंटरची गरज होती, ERP सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची गरज होती. ERP सॉफ्टवेअरला कोट्यावधी रुपये एका वर्षासाठी द्यावे लागतात. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीमनं ERP सॉफ्टवेअर कुठल्याही नामांकित कंपनीला तोडीसतोड अशा प्रकारचं ERP सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, कस्टमाइज टू रयत शिक्षण संस्था. आणि त्याच्यामध्ये हे मोठं आणि मग डेटा सेंटर आमच्या रयत शिक्षण संस्थेमधल्या सगळ्या शाखा, आपली वेबसाईट आहे, आपलं काय काम आहे, भाड्यानंच स्पेस घेतात. डेटा सेंटर निर्माण केल्यानंतर सगळ्या संस्थांचा सगळा डेटा एका ठिकाणी येईल. या कालावधीमध्ये डेटा हा सगळ्यातला महत्त्वाचा आहे आणि आपल्या देशामध्ये डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येते, आपल्या सगळ्याला कल्पना आहे. तिथं आम्ही सगळ्यात पुढं जायला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं YC कॉलेजमार्फत MKCLने आमची वेबसाईट डेव्हलप केली होती त्या कालावधीमध्ये.
आज आमच्या YC कॉलेजच्या कम्प्युटर सेलने जी वेबसाईट डेव्हलप केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची अफलातून वेबसाईट आहे. आमच्या 742 शाखेच्या वेबसाईट या रयत शिक्षण संस्थेच्या एका वेबसाईटवर तुम्हाला ॲक्सेस करता येतील. जेवढे काही शासन निर्णय आहेत, महत्त्वाचे संस्थेचे परिपत्रक सगळे तुम्हाला सगळ्या सेवकांना, सगळ्या पब्लिकला पाहता येतील अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. थोडक्यामध्ये आणखी 2-3 मुद्दे घेतो. अकाउंट सिस्टीम आणि ऑडिट सिस्टीम हा सगळा कणा आहे आपल्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनचा. आणि अकाउंट सिस्टीममध्ये मागच्या वर्षी बदल केले. 47 किर्दीचा आपण 19 किर्दीवर आणला आणि एका शाळेमध्ये 4 ते 5 किर्दी लागत नाही. ऑनलाईन टॅलीचं प्रशिक्षण घेतलं आणि आता सगळ्या टॅली सगळ्या शाखेमध्ये चालू झालेलं आहे. आता त्याचं अकाउंट्स मॅन्युअल तयार करण्यात आलं लेखी स्वरूपामध्ये. कुणाला पुन्हा ऑडिटनं काहीतरी सांगायचं, अकाउंटने काहीतरी सांगायचं असं नाही. एव्हरीथिंग इज इन रायटिंग. प्राथमिक ते माध्यमिकमध्ये त्याची अंमलबजावणी झाल्याने उच्च शिक्षण विभागामध्ये म्हणजे सगळ्या कॉलेजेसमध्ये आता 1-4 पासून त्याची अंमलबजावणी करतो आहोत. न्यू अकाउंट सिस्टीम, न्यू ऑनलाईन सिस्टीम, त्याचं मॅन्युअल, हे सगळं काम जे आहे ते आपण या वर्षामध्ये पूर्ण करतो आहोत. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांनी आज या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या धोरणात्मक पॉलिसीसाठी 2 सूचना केल्या आहेत. याचं निवेदन मी आपल्यासमोर देतोय. जगभरातील रोजगार व्यवस्थेमध्ये एक मोठी पुनर्रचना होत आहे आणि यात AI आधारित केंद्र, डेटा सेंटर आणि नव्या पिढीला लागणारे बुद्धिमान साधनांच्या निर्मितीवर जगभरात अब्जावधीची गुंतवणूक होत आहे. परंतु या बदलाला टिकून राहायचं असेल तर जगातलं उत्तम ज्ञान आपल्या ह्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. यासाठी आदरणीय साहेबांनी या कार्यक्रम प्रसंगी 2 सूचना निर्गमित केलेल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेमार्फत आगामी शैक्षणिक वर्षात सुपर 10 अशी एक विशेष बॅच थेट ऑक्सफर्ड लंडन येथे रवाना होईल आणि तेथे त्यांना प्रशिक्षणाची जगातली सर्वोत्तम संधी प्राप्त करून दिली जाईल. याच बदलाला अनुसरून प्राध्यापकांनाही त्यांचं ज्ञान अद्ययावत करण्याची संधी रयत शिक्षण संस्थेमार्फत देण्याचं निर्देश आदरणीय साहेबांनी दिलेत आणि यासाठी एक विशेष फॉरेन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी MIT बोस्टन या विद्यापीठात या प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षणाची संधी देण्याची घोषणा या प्रसंगी साहेबांनी निर्देशित करण्यास सूचना दिली आहे. आदरणीय पवार साहेबांनी नुकतंच मला ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमार्फत अमेरिका येथे बोस्टनमध्ये व्हिजिट करण्याची संधी दिली. जगातील सर्वात मोठं जे व्यासपीठ आहे सिलिकॉन व्हॅलीची, जी खरं तर सुरुवात त्या बोस्टन शहरातून झाली. MIT विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, IBM, मायक्रोसॉफ्ट अशा विद्यापीठामध्ये आणि अशा कंपन्यांमध्ये आमची सखोल चर्चा झाली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कृषी क्षेत्रात प्रभावी करण्यासाठीचं जे गेली 3 वर्ष ट्रस्टमार्फत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात काम चालू आहे, या कामाची दखल अमेरिकेमध्ये घेतली गेली आणि AIच्या विशेष परिषदेमध्ये ग्लोबल अवॉर्ड देऊन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला सन्मानित करण्यात आलं. या सन्मानाबरोबरच MIT आणि ऑक्सफर्ड किंवा बॉस्टन येथील जे IBM आणि मायक्रोसॉफ्ट ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांच्या तज्ज्ञांमार्फत अधिक चांगल्या गतीनं संशोधन होण्यासाठी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे सर्वांची टीम, IBMचे व्हाईस प्रेसिडेंट, MITचे डायरेक्टर आणि हार्वर्डचे डायरेक्टर जूनमध्ये बारामतीमध्ये येत आहेत आणि विचारांची देवाणघेवाण, एक इकोसिस्टीम, जगातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान वाडी वस्तीतल्या मुलांना आणि प्राध्यापकांना भेटावं यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते आदरणीय पवारसाहेबांनी गेले अनेक वर्ष आपल्या पाठीशी उभे राहून देण्याचं केलेलं काम, त्यासाठी मी वैयक्तिक त्यांचे आभार मानतो आणि अशी संधी आता रयत शिक्षण संस्थेला निर्माण होत आहे याचा मला नक्की आनंद आहे. धन्यवाद. संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, विधिमंडळाचे सभासद, संसदेचे सभासद, विविध संस्थांचे प्रतिनिधी,
रयतेच्या संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी आणि सर्व मित्रांनो, दरवर्षी 9 मेला आपण इथं एकत्रित येत असतो. वर्षभरामध्ये काय केलं, कुठं कमी पडलं आणि नवीन काय करणार आहोत याची मांडणी सविस्तर चर्चा करून अशा दिवशी ही केली जात असते. मला आनंद आहे की दिवसेंदिवस हे काम आपल्याला वाचतं आहे. करोनी अण्णांनी अतिशय कष्टानं दूरदृष्टी ठेवून आणि समाजाच्या शेवटच्या लहान कुटुंबात असलेल्या मुलामुलींना ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावेत यासाठी आपलं आयुष्य दिलं आणि तीच त्यांचा आदर्श आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज संस्थेचा विस्तार झाला. जवळपास एकंदर ज्या शाखा आहेत त्याची संख्या ही 742 आहे. आणि या 742 शाखांमध्ये 4,18,000 मुलं शिकत असतात. 11,633 अध्यापक वर्ग हा संस्थेमध्ये ज्ञान देण्याचं काम करत असतो. वैशिष्ट्य हे आहे, हे सगळे रयत सेवक सर्वस्व वाह्याला प्रामाणिकपणानं संस्थेसाठी अखंड काम करत असतं. आज या संस्थेची उंची वाढली, विस्तार वाढला, अनेक क्षेत्रामध्ये योगदान झालं. याचं श्रेय हे देत असताना त्याचा फार मोठा वाटा हा सेवकांचा आहे. आणि म्हणून मी या सगळ्या सेवकांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो. यावेळेला काही ना काहीतरी नवीन दर्शन आपण घेत असतो. आपल्याला असंच असेल. याच्या आधीच्या बैठकीमध्ये मी आग्रह केला होता की आता जग बदलत आहे. जगामध्ये वेगळे विचार दिसतात. एक नवीन संकल्पना जगानं स्वीकारली आणि ती संकल्पना ही कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आहे. आणि त्याच्यापासून रयतेला मागं राहून चालणार नाही. मी श्री दळवी आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो की यासंबंधीची भूमिका त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर फार मोठा वर्ग रयतेच्या सेवकांचा या क्षेत्रामध्ये उतरला आणि आमची खेड्यापाड्याची मुलं मुली आज AIच्या संबंधी चर्चा करायला लागली. त्यासंबंधीची त्यांची मतं द्यायला लागली आणि त्याची उपयुक्तता कशी करून घेता येईल यासंबंधीचा विचार हा त्या ठिकाणी करायला लागली. यंदाच्या वर्षी आपण शिष्यवृत्त्या हा कार्यक्रम नेहमी घेतो, तो मोठ्या प्रमाणावर यंदा घेतलेला आहे. या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती आणि हितचिंतकांच्याकडनं देणगी
अशी देणगी संस्थेला 25 कोटी रुपये योजनेला आलेली आहेत. आणि या सगळ्या दानशूर दातृत्व दाखवणाऱ्या आमच्या हितचिंतकांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. त्यांनी मोठं काम केलं आणि आम्हा सगळ्यांना एक प्रकारचा प्रोत्साहित करण्याची भूमिका ही या ठिकाणी केली. क्रीडा क्षेत्र असो, अन्य क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी रयतेचा ध्वज हा फडकवेल याची काळजी त्यांनी घेतलेली. एक गोष्ट माझ्या मनामध्ये होती की अलीकडं जगातल्या काही महत्त्वाच्या विद्यापीठांचा आणि रयतेचा एक संबंध वाढला पाहिजे, नातं वाढलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने प्राध्यापक नलावले ज्याने आत्ता तुमच्याकडे माहिती दिली, त्यांना इंग्लंड अमेरिकेला पाठवलं होतं आणि सुदैवानं जगाच्या चांगल्या संस्थेमध्ये त्यांना सुसंवाद करता आला. आणि त्या संस्थेच्या मदतीनं तिथं काही नवीन कोर्सेस हे सुरू करण्याच्याबद्दलची प्राथमिक चर्चा ही झालेली आहे. संस्थेचे पदाधिकारी विशेषतः जेनिफर पाटील, भगीरथ शिंदे आणि श्वेत दळवी आणि त्याच्यानंतर अन्य या क्षेत्रात बघणारे या लोकांना आणि हे जे परदेशाच्या संस्था आहेत त्याच्या प्रमुखांना निमंत्रित करून एक संयुक्त बैठक ही आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामधून रयत आणि बोस्टन युनिव्हर्सिटी असेल, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल, अन्य विद्यापीठ असतील यांच्याशी सुसंवाद कसा करता येईल आणि याचा लाभ आमच्या मुलामुलींना कसा होईल याची खबरदारी आपण घेणार आहोत. आणि म्हणून हे सगळे कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे जायचे. तुम्हा सगळ्यांची साथ पाठिंबा यामुळेच हे शक्य आहे. आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. मी रामशेठ ठाकूर यांचा उल्लेख दरवर्षी करावा लागतो. पण दरवर्षी काही ना काही कोटी रुपये ते संस्थेला देत असतात. यंदा किती दिले तर काय अर्थच नाही. किती 3 कोटी आतापर्यंत पोचले. अजून वर्ष जायचे. आणि त्यामुळे प्रत्येक कामाला त्यांची साथ आहे, अनेकांची साथ आहे. या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यावर आपण हा कार्यक्रम दर्जेदार कसा होईल आणि इथं उत्तम आदर्श नव्या पिढीकडं सेवकाकडं कसा राहील याची सामुदायिक काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.